ही विड्याची पानं सध्या बाजारात भलताच भाव खातात. परिणामी विड्याच्या पानांसाठी प्रसिद्ध असणारी निमगाव केतकीची बाजारपेठ सध्या तेजीत सुरू आहे. गेल्या 150 वर्षांपासून निमगाव केतकीच्या परिसरात पानमळ्याची शेती केली जाते. मात्र रोगांचा प्रादुर्भाव, पावसाचं घटणारं प्रमाण आणि कुशल मजुरांची कमतरता यामुळे पानमळे कमी होत गेले. मागील वर्षीच्या दुष्काळाचाही पानमळ्यांना मोठा फटका बसला. अनेकांचे पानमळे सुकले. मात्र अशातही तुकाराम शेंडे यांनी टँकरचं पाणी देऊन आपला अर्ध्या एकरावरील पानमळा जगवला, ज्याचे परिणाम आता दिसू लागले. पानमळ्याची लागण 14 वर्षापूर्वी केली होती. आता ह्याला पूर्ण 14 वर्ष झालते. ह्याच्या मागील 2 वर्षापूर्वी गारपीट झालते. गारपीटीत संपूर्ण नाही असं झालं. त्यातून कसं म्हणजे लाख 2 लाख खर्च करून उभा केलेलं आहे. आणि त्यात पुन्हा गेल्या वर्षी पूर्ण मंदीत गेलं. चालू वर्षी दुष्काळ मात करून आता सध्या थोडंफार कुठं टिकल्यामुळं आता तेजी सापडली. पूर्वी बाजारात कळीच्या पानाला 5,000 रुपये डागापेक्षा जास्त दर मिळत नव्हता. मात्र आज कळीच्या पानाला 15,000 रुपये डागाचा तर फाफड्याच्या पानाला तब्बल 28,000 रुपये डागाचा उच्चांकी दर मिळालाय. यामुळे तुकाराम यांचा पानमळ्यावरील सगळा खर्च निघून गेलाय. या वर्षात त्यांना अर्ध्या एकरातून 7 ते 8 लाख रुपये मिळाले. आपण एक 14 वर्षापासून जोपासलेला पानमाळ आहे, तो उभा करायला परत म्हटलं तर एक 3-4 वर्ष जातील आणि तो खर्च परवडणार नाही. म्हणून त्यांनी टँकरने पाणी घातलं. आणि त्यांना आता जो रेट आहे, कळी आणि फाफडा ही 2 महत्त्वाची पानं असतात. तर ह्या पानांना साधारणपणे कळीच्या डागाला 15,000 रुपये आणि फाफड्याच्या डागाला 20,000 रुपये हा दर सापडत आहे. म्हणजे त्यांनी जो खर्च केला आतापर्यंत टँकरवरती किंवा इतर जो खर्च पाण्यासाठी हा निघून गेलेला आणि त्यांचा हा पानमळा वाचलेला आहे. खोडणी, बांधणी आणि उतरण ही सर्व कामं कुशल कामगारांकरवीच करावी लागतात. मात्र नवी पिढी या व्यवसायात न उतरल्यानं कुशल कामगारांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. एक कुशल कामगार 6 तासात तब्बल 12,000 पानांची तोडणी करतो. मात्र त्याच्या मजुरीवरील खर्चही मोठा असतो. हा वर्ग आहे कामगार हा यांच्याकडे होता, परंतु नवीन जी पिढी आहे त्या नवीन पिढी ह्याच्यामध्ये शिरलेली नाही. आणि कारण हे अवघड थोडं काम असल्यामुळं नवीन पिढी न आल्यामुळं पुढं हा मजूर वाढला नाही किंवा पानमळ्यांची संख्या घटत गेली. या दोन्ही कारणामुळं या ठिकाणची मजूरही कमी झालेला आहे आणि पानमळ्याची संख्याही कमी झालेली आहे. पानांची तोडणी करताना खुडकरी म्हणजे मजूर पानं मोजत नाही, तर हाताच्या अंदाजानं 100 पानं तोडतो. या 100 पानांची 1 शेगडी, 4 शेगड्यांची 1 कवळी आणि 30 कवळ्यांचा 1 डाग असा हिशेब. माझ्या हातामध्ये 100 पानं आहेत, त्याला शेगडी म्हणलं जातं. म्हणजे खुडताना एका हातामध्ये जो खुडकरी असतो त्या पत्र्याची नकं लावलेली असतात आणि त्या नकामुळे तो पटपट पानं खुडत असतो. आणि त्याला काय तो मोजत बसत नाही, 90 झाली 98 झाली असे मोजत नाही. तर त्याला एक अंदाज आलेला असतो, एक हातात बसलेले असतात. त्यामुळे तो कोणी जरी मोजली इतर माणसांनी तर ते 100च भरणार. 99, 100, 101 ह्याच्या पलीकडे ते कमी जास्त कमी नाही किंवा जास्त भरणार नाहीत. आणि असे जे पानं असतात 100 त्याला शेगडी म्हणलं जातं. आणि 4 शेगड्याची 1 कवळी असते आणि 30 कवळ्याचा 1 डाग असतो. एका डागामध्ये 12,000 पानं बसले जातात. आठवड्यातून 3 वेळा निमगाव केतकी इथं विड्याच्या पानांचा बाजार भरतो. इथल्या पानांना राज्यासह कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशमधून मोठी मागणी असते. कमी होत चाललेली पानमळ्यांची संख्या ही बाजारपेठेपुढील मोठी समस्या आहे. मात्र सध्याच्या मिळणाऱ्या जास्तीच्या दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळतोय, ज्यामुळे ही बाजारपेठ सध्या तेजीत आहे. राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, इंदापूर.